रस्त्यांची अवस्था तुम्हीच सांगा ना आम्हाला. काय इतकी वाईट परिस्थिती कधी होती का 35 वर्षात? 10 महिन्यात परिवर्तन केलं ना, 10 महिन्यात परिवर्तन केलं. बोला बाकी काय. विरोधकांचा असा आरोप आहे की हे जे आहे निवडणुकीची तयारी बहुजन विकास आघाडीची चालू आहे. कोण? विरोधकांचं असं म्हणणं आहे. असं म्हणणं आहे ना, मग त्यापेक्षा तुम्ही कामं करा ना. आम्हाला म्हणणं मांडूनच का देतात? काय सांगाल की ही जी रस्ते टेंडर्स काढली जातात, एकीकडे 68 करोडचं एक टेंडर काढतात, परत मला असं वाटते क्षितिज ठाकूर याच्या बाबतीमध्ये 68 कोटी 50 कोटी 60 कोटी जे काय बोलायचे आहे, 3 टेंडर, एक MMRDA काढते, एक PWD काढते, एक महानगरपालिका काढते, महानगरपालिका परत दुसरं काढते. त्याच्यावर आणखीन काय बोलू मी? 35 वर्षातल्या सगळ्या आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची नावं काढायची का? रामभाऊ नाईक कोण होते? विष्णू सावरा कोण होते? वनगा कोण होते? अशोक मोडक कोण होते? रायकर कोण होत्या? डावखरे कोण होते? कोणत्या पक्षाचे होते? गावित कोण होते? तर त्याच्यामुळे मला 35 वर्षावर बोलायला लावू नका. उद्याला मी होल्डिंग लावेल का 35 वर्षातले आमदार, खासदार, विधान परिषद, शिक्षक मतदारसंघ, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्यावर असलेल्या आमदारांची नावं मला लावायला लावू नका. त्या पातळीला आम्ही कधी गेलो नाही, जाणार नाही. परत 35 वर्ष बोलला तर कोण कोणाचे वडील कुठे होते ती सगळी यादी माझ्याकडे तयार आहे. मॅरेथॉन पण नाही होते खड्ड्यामुळे, काय सांगणार? अधिकारीचं म्हणणं आहे खड्डे जाताय. मला वाटते गेल्या वर्षीपर्यंत आम्ही मॅरेथॉन घेतली. भारतातली 5 मॅरेथॉन होतात पूर्ण 42 किलोमीटरच्या ज्या आहेत ना, त्या अख्ख्या भारतात 5 होतात. पुण्याची पण फुल मॅरेथॉन नसते. मुंबईला धावणारे पण येऊन सांगतात का वसईसारखी मजा नाही. आता दुर्दैव आहे ज्याचं ज्या मॅरेथॉनमुळे देशभरात वसई विरारचं नाव व्हायचं, तीच जर तुम्ही बंद केली. धन्यवाद. मुलं आभारी राहतील, आपल्या इकडूनची मुलं आभारी राहतील यांची.